नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नावाशेवा पोलीस ठाण्यात शिरले पावसाचे पाणी। अटल सेतू मार्गे कोकणात जाणारा दिघाडी रस्ता पाण्याखाली। उरण शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवारी व रविवारी जोरदार पाऊस पडला। या पावसामुळे नावाशेवा पोलीस ठाण्यामध्ये पाणी शिरल्याने पोलिसांना कार्यालयीन कामकाज सोडून कार्यालयातून पाणी बाहेर काढण्याचे काम करावे लागले। उरण शहरात जोरदार पाऊस झाल्याने उरण न्यायालय, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय ठिकाणच्या मोकळ्या जागात तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून भेंडकळ म्हातवली गावातील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले असल्याने रहिवाशांची एकच तारांबळ उडाली आहे। उरण शहर आणि तालुक्याला शनिवारी व रविवारी पावसाने झोडपल्यामुळे शहर जलमय झाले आणि नाल्यांसह रस्त्यावर पाणी वाहत होते। सदर जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते व मोकळ्या जागात तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। या पावसामुळे JNPA बंदर परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या नावाशेवा पोलीस ठाण्याला पाण्याने वेढला आणि सतत कोसळलेल्या पावसामुळे साचलेले पाणी चक्क पोलीस ठाण्याच्या इमारतीत शिरले। यामुळे पोलीस ठाण्यालाही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले। ठाण्याच्या इमारतीत अचानक पाण्याचा लोंढाच आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली। आता पाण्यात काम कसे करावे किंवा पाणी बाहेर तरी कसे काढावे हा प्रश्न समोर पडला आहे। तालुक्यातील भेंडकळ म्हातवली गावातील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने एकच तारांबळ उडाली असून रहिवाशांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे। तर अटल सेतू या मार्गावरून कोकणात जाणारा चिरनेर दिघाडी साई रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक सेवा बंद झाली आहे। एकंदरीत प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे उरणातील अनेक ठिकाणच्या भागात पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। तरी सरकारने JNPA बंदर व सिडको स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने ही परिस्थिती पुन्हा ओढवणार नाही याची दक्षता घेण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी ठाकूर यांनी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर, उरण।